मंडळी, आज आपण बनवूया मूग डाळीची खिचडी. ही खिचडी खायला खूप चवदार बनते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी एका बाउलमध्ये 1 कप तांदूळ घेतलेले आहे. त्यानंतर 1 कप मूग डाळ घेतलेली आहे. तिला व्यवस्थितपणे धुवून घ्यायचं. नंतर धुतलेली मूग डाळ व तांदूळ कुकरमध्ये टाकायचे. 2 कप पाणी टाकायचं. त्यानंतर थोडीशी हळद, स्वादानुसार मीठ टाकायचं. कुकरचं झाकण बंद करायचं आणि 4 शिटी होईपर्यंत वाट बघायची. इथे आपली खिचडी बनवून तयार आहे. एका कढाईमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण, जिरे, मोहरी टाकायची. कढीपत्ता टाकायचा, व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा देखील व्यवस्थित परतवून घ्यायचा. नंतर शिमला मिर्च, गाजर, टोमॅटो टाकायच्या. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर लाल मिर्च पावडर, हळद पावडर, धना पावडर, थोडासा हिंग टाकायचा. मसाले देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर बनवलेली खिचडी टाकायची. थोडंसं मीठ टाकायचं. मिठाचा वापर आपण आधी देखील केलेला आहे, म्हणून मीठ थोडं कमी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. इथे आपली खिचडी बनलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड एन्जॉय.